नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लव्ह जिहादचा फडणवीसांनी दिले उत्तर। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार असून याबाबत राज्य पोलीस महासंचालक डीजीपी यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। ही समिती लव्ह जिहादशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करणार आहे। आता देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यावर भाष्य केलं। ते म्हणाले, आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही गैर नाही, परंतु फसवणूक आणि खोट्या ओळखीद्वारे होणाऱ्या विवाह संबंधांविरोधात पावलं उचलण्याची गरज आहे। लव्ह जिहाद ही एक संकल्पना असून हा शब्द उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना लग्नाद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यासाठी वापरलाय। पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयानेही लव्ह जिहादच्या वास्तवाबद्दल निरीक्षणं नोंदवली आहेत। जबरदस्तीनं धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या प्रकरणांविरोधात नवीन कायदेशीर कायद्याच्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याबाबतच्या प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते। लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे, केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे। एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही, पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं, ही जी प्रवृत्ती चाललेली आहे, हे जे फूस लावणे, फसवणूक करणे, जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे, असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाही आहे। आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल।